नमस्कार मंडळी, आज आपण मकर संक्रांती निमित्त तिळाचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो तीळ घेतले, अर्धा किलो गूळ घेतलाय, पाव किलो शेंगदाणे आणि वेलची 2 चमचे वेलची घेतली आहे। चांगली वेलची व्यवस्थित घ्यायची म्हणजे त्याचा वास चांगला येईल। आणि आपल्याला पाकासाठी घालण्यासाठी गोविंद गाईचं घी घेतलेलं आहे मी, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कुठचंही घेऊ शकता। आता आपण तीळ आणि शेंगदाणे प्रथम दोन्ही एक एक करून भाजून घेणार आहोत। तर आता मी सगळ्यात प्रथम भांड मंद आचेवर ठेवलं आहे आणि त्यात मी हे तीळ घालते आणि तीळ चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे। भाजले आहेत आणि त्याचा आवाज सुद्धा आता सडसड यायला लागलाय आणि वास सुद्धा चांगला सुगंध छान यायला लागलाय। तर आता हे आपले तीळ भाजून झालेले आहेत। आता मी गॅस बंद करते। आता आपले छान तीळ भाजून झालेले आहेत। आता आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत। लक्षात ठेवा मैत्रिणींनो, अर्धा किलो तीळ आहे आणि पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। आता मी ते भाजायला सुरुवात करते। शेंगदाण्यासाठी मोठी गॅस करते, नंतर मग कमी करते। हे बघा, आता हे शेंगदाणे भाजून झालेले आहे। आता हे मी गॅस बंद करते आणि थंड करून त्याची सालं वगैरे काढून घेते। भाजून घेतले आहेत आणि नंतर ते साफ करून त्याची सालं वगैरे काढून घेतली आहे। आणि आता मी नंतर ते मिक्सीला थोडे बारीक करणार आहे। फक्त मध्यम बारीक करायचे, एकदम पीठ करायचं नाही। आता हे बघा, मी आता हे कूट चांगला व्यवस्थित रवाळ करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये। तुम्ही बघून घ्या एकदा कसं आहे ते। आता मी हा तीळ आपण जे भाजून ठेवले त्यात आता एक पेला तीळ मी काढून घेतले आहेत आणि ते सुद्धा मी मिक्सीला थोडे फिरवणार आहे। आणि ते फिरवल्यावर त्याचा वास जो येतो ना लाडूला, तो खूप छान येतो। आता मी हे मिक्सीला लावून घेते। आपण पाकासाठी लागणारं 2 चमचे तूप या पातेल्यात घालून घेऊया आणि ते चांगलं गरम झालं का नंतर आपल्याला त्यात गूळ घालून परतत राहायचं आहे, ढवळत राहायचं आहे। आपलं तूप गरम झालं आहे आणि आता हा बारीक किसलेला गूळ मी त्यात घालते। गूळ कापूनच घेतला आहे, हा गूळ किसायला जमणं शक्य नाही। लक्षात ठेवा, तिळगुळ बनवताना आपल्याला चिकीचाच गूळ घ्यायचा आहे। साधा गूळ घेतला तर लाडू व्यवस्थित होणार नाही आणि बनणारच नाहीत तुमचे लाडू। त्याच्यामुळे ही टीप पहिली लक्षातच ठेवा।
ठेवून कुठे जाऊ नका, तो सारखा असा ढवळतच राहायचा. आणि मग तो ढवळत राहिल्यावर त्याची गोळी कशी तयार होते पाण्यात टाकून ते बघायचं तुम्ही. एक पाणी वाटीत घ्यायचं, डिशमध्ये घ्या, त्यात हा गूळ एक थेंब टाका. जर गूळ तयार झाला असेल तर त्याची गोळी बनेल, नसेल झालेला तर मी तुम्हाला दाखवते. नसेल झालेला तर गोळी बनणार नाही. हे बघा, याची गोळी बनते म्हणजे आपला पाक तयार झालाय. आता मी गॅस बंद करते. आणि हे आपण जे आता मगाशी मिश्रण वाटलंय सगळं, शेंगदाणे, तीळ, पहिले साधे तीळ, हे सगळं आता मी मिक्स करून या पाकात घालते. गॅस बंद आहे, लक्षात ठेवा. आता हे आपल्याला सगळं परतून एकजीव करायचं आहे. हे बघा, आता हे सगळं एकजीव झालंय. आता यात आपण वेलची पावडर टाकू. आणि परत एकदा ढवळून घेऊ आणि आपले लाडू बांधायला तयार. हे सगळं मिश्रण एकजीव झालंय. आता ज्यांना हाताला गरम सोसत नाही त्यांनी तूप लावायचं, पण यात आपण तूप ऑलरेडी घातलेलंच आहे, त्याच्यामुळे काय न लावता सुद्धा तुमच्या हाताला काहीच चटके बसत नाही आणि छान लाडू तयार होतोय आपला. आणि थंड झाल्यावरती जर कडक झालं मिश्रण तर परत एकदा गॅसवर ठेवून ते थोडं गरम करायचं की परत ते पूर्ववत होऊन जातं आणि होऊन जातात लाडू बांधले. हे बघा, आता आपले लाडू खूप छान तऱ्हेने होत आहेत. आता याचं काहीच टेन्शन नाही. थंड झाले की ते थोडे कडक होतील. हे बघा, हे सारण आता कडक झाले. आता ते मी गॅसवरती थोडं मीडियम गॅसवर, भांडं गरम झालं का ते परत सगळं मिश्रण निघतं आणि तुम्हाला परत ते लाडू बांधायला घ्यायचे आपण. तिळगुळ तयार झाले आहेत. तिळगुळ खूपच छान झाले आहेत, उत्तम झाले आहेत. तुम्ही याच पद्धतीने करून बघा, तुमचे सुद्धा खूपच छान होतील. आणि आता तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.